मी गोकुळ कोकाटे, अकोला जिल्हा. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज तुम्हाला खूप दिवसानं व्हिडिओ टाकून राहिलो आणि मी माझ्याच वऱ्हाडी भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की गोकरू हा कसा असतो दिसायला. हे लहानपणी हे त्याचे छोटे रूपं मी लावलेले आहेत. आता नंतर हा असा गोकरू होते. तर आता हा घ्या तुम्ही गोखरू पाहून. त्याला पिवळे फुलं असतात आणि असे सुईबाबूडसारखे पानं, आणि विशेष म्हणजे त्याला फळं असतात, असे त्रिकोणी काटे असतात. हा चारधारी गोकरू आहे. हे फळं, हे त्याचे फळं मूत्रविकारासाठी एक नंबर उपयुक्त. आणि जेवढे खेड्या विभागात राहतात त्यांनी काय करायचा, याचा आता एक भाजी म्हणून याचा उपयोग करा, जेणेकरून तुम्हाला किडनीचे आजार वगैरे, मूत्रशयाचे कुठलेही आजार असतील ते यानं कम्प्लिटली नाहीसे होतात. तर कसंच ते गोरगरिबाजवळ पैसा वगैरे सापडत नाही, त्याच्यासाठी आपल्यासाठी एक सेंद्रिय भाजी म्हणून नैसर्गिकरित्या कुठलंही केमिकल नसते, काही नसते. तर या पावसाळीच्या जो पावसाळा मोसम लागला आपला, त्याच्यामध्ये या भाजीचा आनंद घ्या. लोकांना फक्त पालक, मेथी, सांबार वगैरे हेच माहीत आहे, पण ह्या रानटीच्या भाज्या आहेत. आणि ह्याच भाज्यामुळे आपलं आरोग्य, जे जुने आदिवासी लोक वगैरे होते ज्यांनी जोपासना केली जंगलाची, तर त्याच्यामध्ये महत्त्वाची भाजी गोखरूची. आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलं नसेल की गोखरूची भाजी खात असतात काय. तर गोखरू हा आपलं जे मूत्रशयाच्या नळी वगैरे असतात, तिथं साचलेली घाण वगैरे असेल ते पूर्ण घाण बाहेर काढून टाकते. आणि मुतखड्यासाठी याचंच चूर्ण वापरल्या जात असते. तर आपण काय करायचं, येणाऱ्या भविष्यासाठी कुठलंही जवळ नाही आली पाहिजे बिमारी. विलाज कधी करतात लोक की बिमारी झाल्यावर विलाज करतात, पण त्याच्यापेक्षा अगोदरच जर आपण आपल्या शरीराचे जे ऑर्गन्स आहेत वगैरे, पत्ते, जेवढे पार्ट आहेत, तर त्यांना शुद्ध करण्यासाठी आपण पहिल्यांदाच हा उपाययोजना करायला पाहिजे. हे बघा फळं आलेली आहे, त्याला पाहू शकता तुम्ही फळं. आणि पूर्ण या पपईच्या बागेमध्ये तुम्हाला बारीक चिवडची भाजी, हिंदीत काय म्हणतात तो, कुल्फा लुनी, त्याची ही भाजी याच्यासोबत खायची, जेणेकरून तुमचे आतड्यामध्ये साचलेला जो आम असतो तो आमही खराब आम निघून जातो. आणि पुनर्नवा कुठे हो, हे बारीक चिवडची ज्याला भाजी म्हणतो आपण, याला लुनी म्हणतात, कुल्फा, छोटी कुल्फा म्हणतात, लुनी म्हणतात. लुनी गुजरातमध्ये लुनी म्हणतात आणि मराठीत आपली बारीक चिवडची भाजी. हे या पावसाळ्यामध्ये खायचं. बघा अशा प्रकारे आज खूप दिवसांनी व्हिडिओ टाकला मी. आज म्हटलं असा आनंद घ्यायचा की बियावरती आलता हा गोखरू. म्हटलं चला आज याचा परिपूर्ण असं वय झालं त्याचं, की हिरवाई आहे आणि जास्त म्हणजे आपण जर वाळलेला काढला असता तर याच्यामध्ये कसं असतं, तर काटे रुतले असते आपल्याला. आज हा अर्धजीवी झालेला आहे. सर्व पाय दाखवते म्हणजे त्याच्यात परिपक्वता, एकदम पद्धतशीर परिपक्वता येईल आहे की आपल्या शरीराला लागेल असं. आज रोजी आपल्याला भाजी मिळालेली आहे. हे भाजी सर्वांनी, आग्रहाची विनंती आहे, जेवढे आपले मराठी बांधव असतील त्यांनी या भाजीचा आनंद घ्यावा, कारण की सगळं काही विकत मिळेल. आपलं स्वास्थ्य सुधरा. शरीर एक वेळेस गेलं ना तर काही फायद्याची गोष्ट नाही. आणि ज्यांना कोणाला अशी नैसर्गिकरीती जर भाजी लागत असेल तर कुरिअरनं घरपोच पाठवल्या जाते. जर कोणाच्या जवळपास ठीक आहे. अशा प्रकारचा आपला वाळलेला गोखरू, छोटा गोखरू, जो कोणाला मिळत नाही, खडकाळ भागामध्ये सर्वात जास्त उगवतो. तर मी शॉर्टकटमध्ये खूप दिवसांनी व्हिडिओ टाकत आहे. तर म्हणणं आहे, आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. मी माझ्या गावरानी भाषेमध्ये सर्वांना मी असे व्हिडिओ दाखवित असतो. आणि कुठलीही अडचण असल्यास तर काय फोन करायचा, काही कोणाला फी वगैरे लागणार नाही आहे. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आपलं आरोग्य सुख संपन्न राहो. आणि येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये तरी तुम्ही या भाजीला सोडू नका, कारण श्रावण महिना हा
आपला हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण आहे, पण तरी त्या श्रावण महिन्यामध्ये रोगराई जास्त प्रमाणात वाढते. तर त्याच्यासाठी निसर्गाने धरून तरी भगवानने आपल्याला दिलेल्या अशा वनस्पती आहे, त्याचा योग्य उपयोग करा. आणि जाता जाता तुम्हाला एक मी पुनर्नवाचं झाड दाखवतो, त्याची भाजी खायची. हा पाहू शकता पुनर्नवा, याची भाजी खाऊन घ्या तुम्ही आणि तुमच्या शरीराची पुनर्रचना करा. कुठले ऑर्गन्स वगैरे खराब होण्याच्या अगोदर तुम्ही अशा वनस्पतीचा, निसर्गाने दिलेल्या वनस्पतीचा फायदा घ्या. जय शिवराय, जय महाराष्ट्र.